we have seen what is meant by free fall, and we have derived Newton's equation of motion in free fall in previous lecture. तुम्हाला ग्रॅव्हिटेशन लेसन मधील इतर व्हिडिओ बघायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या व्हिडिओ बघू शकता. नाउ द व्हॅल्यू ऑफ g acts on any object at a same place is same. म्हणजे g ची व्हॅल्यू ही कोणत्याही ऑब्जेक्ट मध्ये ऍक्ट होणारी ही सेम असणार सेम प्लेसवर. जर आपण प्लेस चेंज केली तर ती व्हॅल्यू चेंज होऊ शकते, बट ऑब्जेक्टचा मास चेंज केला, ऑब्जेक्टची कोणती प्रॉपर्टी चेंज केली तरी त्या ऑब्जेक्टवर ऍक्ट होणारी ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन म्हणजे जी हा चेंज नाही होणार. त्या प्लेस साठी ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन प्रत्येक ऑब्जेक्ट साठी सेम असणार. Today's lecture's topic is gravitational potential energy. Now we know what is meant by potential energy. So potential energy is the energy stored in an object due to its state or position. म्हणजे ऑब्जेक्टच्या स्टेट किंवा पोझिशन मुळे जी एनर्जी स्टोअर झालेली ऑब्जेक्ट मध्ये त्या एनर्जीला आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. अँड दिस एनर्जी पोटेन्शियल एनर्जी इज अ रिलेटिव्ह. That means if we increases height of the object from the earth surface, then the potential energy of that object is get increases. Now we have seen formula of potential energy in last standard. That is formula of potential energy is mgh, where m is mass of object, then g is gravitational acceleration, and h is height of the object, from earth surface. ना आता जर आपण कन्सिडर केलं, दिस इज द अर्थ अँड ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ऑन द अर्थ सरफेस. आपला ऑब्जेक्ट अर्थ सरफेस वर प्लेस आहे, म्हणजे या ऑब्जेक्टची हाईट अर्थ सरफेस पासून 0 आहे, म्हणजे h इज इक्वल टू 0. जर आपण h ची व्हॅल्यू 0 पुट केली या इक्वेशन मध्ये तर आपल्याला पोटेन्शियल एनर्जी सुद्धा 0 भेटणार. म्हणजे ऑन द अर्थ सरफेस द पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड इन अन ऑब्जेक्ट इज 0. अर्थ सरफेस वर जी पोटेन्शियल एनर्जी असणार आहे ऑब्जेक्टची ती काय असणार आहे, 0 असणार आहे. बट इफ वी कन्सिडर ऑब्जेक्ट इज ॲट सम हाईट फ्रॉम दी अर्थ सरफेस, अर्थ सरफेस पासून ऑब्जेक्ट काही हाईट वर आहे, बट दॅट हाईट इज व्हेरी लेस ॲज कम्पेअर्ड टू रेडियस ऑफ द अर्थ. अर्थच्या रेडियसला कन्सिडर केलं, रिलेट केलं तर हाईट ही एकदम कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू द रेडियस ऑफ द अर्थ. त्याच्यामुळं ह्या काहीतरी लिमिट पर्यंतच्या हाईटला जी हा कॉन्स्टंट राहणार आहे. ह्या हाईट पर्यंत लिमिटेड हाईट पर्यंत जी हा आपण कॉन्स्टंट घेणार आहे, कारण की आपल्याला माहिती आहे ॲज वी गो अबाव दी अर्थ सरफेस, अर्थ सरफेस वर जर आपण हाईट इन्क्रीज केली तर जी हा डिक्रीज होत जातो. पण काहीतरी हाईट पर्यंत आपण h जर वाढवत गेलो तर ॲज कम्पेअर्ड टू रेडियस ऑफ द अर्थ त्या h ची व्हॅल्यू जास्त नसणार आहे. त्याच्यामुळे आपण जो g घेणार आहे तो कॉन्स्टंट घेणार आहे. बट इफ ऑब्जेक्ट इज ॲट अ इन्फायनाइट डिस्टन्स, जर ऑब्जेक्ट हा इन्फायनाइट डिस्टन्सला असेल, इफ ऑब्जेक्ट इज ॲट अ इन्फायनाइट डिस्टन्स, जर ऑब्जेक्ट आपला इन्फायनाइट डिस्टन्सला असेल, जर ऑब्जेक्ट आपला इन्फायनाइट डिस्टन्सला असेल तर त्या ऑब्जेक्टवर ऍक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा 0 असणार, कारण की तिथं अर्थचं अट्रॅक्शन हे कमी असणार किंवा नसणार. त्या ऑब्जेक्टवर अर्थचं अट्रॅक्शनच नसणार आहे, त्यामुळे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन त्या ऑब्जेक्टवर 0 असणार. त्याच्यामुळे पोटेन्शियल एनर्जी, त्या ऑब्जेक्टची पोटेन्शियल एनर्जी ॲट अ इन्फायनाइट डिस्टन्स फ्रॉम दी अर्थ सरफेस ती पण 0 येणार. आणि आपल्याला माहिती आहे द मेजरमेंट्स बिलो 0 आर ऑलवेज टेकन ॲज निगेटिव्ह. ठीक आहे, मेजरमेंट्स जे आहेत जे 0च्या आपल्याला नंबर लाईन माहिती आहे, 0च्या जर बॉटमला असेल, ठीक आहे, 0च्या जर मागे असेल तर आपण निगेटिव्ह मध्ये घेतो,
आणि 0च्या पुढे असतील तर आपण पॉझिटिव्ह मध्ये घेतो. म्हणून आपण इन्फानाइट डिस्टन्सच्या जर कमी अंतरावर असेल, कमी हाईटला असेल, इन्फानाइट डिस्टन्स पासून कमी हाईटवर असेल तर आपले व्हॅल्यूज सगळ्या निगेटिव्ह येणार. पोटेन्शियल एनर्जीच्या व्हॅल्यूज या निगेटिव्ह यायच्या. त्याच्यामुळं आपल्याला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, आता आपल्याला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला भेटतोय. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे मायनस का, कारण की आपल्याला माहिती आहे इन्फानाइट डिस्टन्सचा जर बिलो डिस्टन्स घेतलं तर ते निगेटिव्ह येणार. का निगेटिव्ह येणार ते आपण बघितलेलं आहे, कारण की त्या ऑब्जेक्टवर ऍक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन हा 0 असणार. म्हणून तिथं पोटेन्शियल एनर्जी ऑफ ऑब्जेक्ट ॲट ए इन्फानाइट डिस्टन्स इज ऑल्सो 0. आणि त्या 0च्या खालची जी नंबर लाईन असणार ती आपण काय घेणार, किंवा जे व्हॅल्यूज असणार त्या सगळ्या काय घेणार, आपण निगेटिव्ह घेणार. त्याच्यामुळं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी हा काय येणार, -GMM अपॉन R+H हा ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला होणार आहे. याच्यामध्ये आपल्याला G हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, कॅपिटल M इज मास ऑफ अर्थ, small m is mass of that object, then r is radius of earth, and height h is height of the object from the earth surface. आय होप तुम्हाला हा टॉपिक समजला असणार. थोडासा डिफिकल्ट टॉपिक आहे पण नीट समजून घ्या. Now the last topic of the lesson is escape velocity. This is very important topic. जर आपल्याला एखादा रॉकेट किंवा एखादी सॅटेलाइट स्पेस मध्ये लॉन्च करायचे असेल तर एस्केप व्हेलॉसिटी हा टॉपिक समजणं खूप महत्त्वाचं आहे. Now if we consider a ball which is thrown vertically upward, समजा एखादा ऑब्जेक्ट आहे, आपण बॉल हा कन्सिडर केला which is thrown vertically upward. जर आपण बॉल हा vertically upward थ्रो केला, after reaching some height that ball will again come on the earth surface. ठीक आहे, म्हणजे काही हाईट रीच केल्यानंतर तो बॉल पुन्हा अर्थ सरफेसवर येईल. असं का होतं, ड्यू टू दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स. The gravitational force is opposite, that is gravitational force is in downward direction and motion of the ball is in upward direction. That's why this ball will reach certain height and come on the earth surface. Now we can calculate the height, maximum height reached by the object while moving in upward direction. आपण मॅक्झिमम हाईट फाइंड करू शकतो ऑब्जेक्टची, कोणत्या ऑब्जेक्टची, जो ऑब्जेक्ट वर्टिकली अपवर्ड डायरेक्शन मध्ये मूव्ह होतोय. नाउ इफ वी कन्सिडर दिस इज द मॅक्झिमम हाईट रीच बाय द ऑब्जेक्ट, ही ऑब्जेक्टने रीच केलेली मॅक्झिमम हाईट जर आपण कन्सिडर केली, देन हियर object comes in rest position. That means this is the final velocity of an object which is 0 meter per second, because finally at some point or at a certain height that ball or that object comes in a rest position for fraction of second. That's why final velocity of that object is 0 meter per second. Then we can calculate the maximum height traveled by an object by using third equation of motion, that is by using Newton's third equation of motion. आता थर्ड इक्वेशनचा यूज करून आपण ही मॅक्झिमम हाईट जी ट्रॅव्हल केलेली आहे ती आपण फाइंड करू शकतो. नाव वी नो थर्ड इक्वेशन ॲज v² इज इक्वल टू u² प्लस 2gs. जी का घेतला, कारण की आपण इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघतोय. दॅट्स व्हाय वी आर टेकिंग 2gs. नाव हा s म्हणजेच काय असणार आहे, h असणार, कारण की s इज कॉल्ड एज डिस्प्लेसमेंट आणि ऑब्जेक्ट या पोझिशन पासून या पोझिशन पर्यंत म्हणजे हाईट एवढा डिस्प्लेस झाला. दॅट्स व्हाय h इज इक्वल टू s. म्हणजे आपल्याला काय भेटणार, v आपला 0 आहे बिकॉज फायनल velocity of the object is 0. That's why 0² is equal to u² plus 2gs. That means 0 is equal to u² plus 2gs. We have to find maximum height reached by an object. That means we have to find displacement of object. If we keep s on one side, that means we get minus u² is equal to 2gs. Therefore s is equal to minus u² upon 2g. हा आपल्याला डिस्प्लेसमेंट
चा फॉर्म्युला भेटला, ऑब्जेक्ट किती डिस्प्लेस होणार वर्टिकल डायरेक्शन मध्ये त्याचा फॉर्म्युला भेटला. नाव फ्रॉम दिस फॉर्म्युला वी कॅन से दॅट maximum height reached by an object is depend on its initial velocity. We know u is called as initial velocity. Now if initial velocity is maximum, the height reached by an object is also maximum. If initial velocity is minimum, that's why height reached by an object is also minimum. Now the definition of escape velocity. As we see, the maximum height reached by an object is depend on its initial velocity. If initial velocity is maximum, height reached by an object is also maximum. That's why if we have to escape the object from earth gravitational field, we should give maximum initial velocity to that object. म्हणजे जर आपल्याला मॅक्झिमम हाईट पर्यंत रीच करायचा असेल ऑब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टला आपल्याला अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधून जर बाहेर सोडायचा असेल, एस्केप करायचा असेल, तर आपल्याला त्या ऑब्जेक्टला मॅक्झिमम इनिशियल व्हॅलोसिटी दिली पाहिजे. मग त्याच्यावरून डेफिनेशन काय होणार एस्केप व्हॅलोसिटीची? द इनिशियल व्हॅलोसिटी गिवन टू एन ऑब्जेक्ट to escape from Earth's gravitational attraction is called escape velocity. ठीक आहे, एस्केप व्हॅलोसिटी म्हणजे काय? द इनिशियल व्हॅलोसिटी म्हणजे आपण जेवढी इनिशियल व्हॅलोसिटी ऑब्जेक्टला दिलेली आहे टू एस्केप फ्रॉम ऑब्जेक्टला अर्थ ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन पासून, अर्थचं जेवढं ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन आहे त्या अट्रॅक्शन पासून एस्केप होण्यासाठी, बाहेर जाण्यासाठी जेवढी आपण इनिशियल व्हॅलोसिटी ऑब्जेक्टला दिलेली आहे त्या व्हॅलोसिटीला आपण एस्केप व्हॅलोसिटी असं म्हणतो. नाउ नेक्स्ट वी हॅव टू डिराइव फॉर्म्युला फॉर एस्केप व्हॅलोसिटी. To derive formula of escape velocity, we should consider two conditions, that is object on the earth surface and object is at a infinite distance. Now if object is on earth surface, object on earth surface and second condition is object at infinite distance. Now if we consider object on earth surface, आपल्याला टोटल एनर्जी फाइंड करायला लागणार आहे ऑब्जेक्ट ऑन अर्थ सरफेस अँड ऑब्जेक्ट इज ॲट ए इन्फानाइट डिस्टन्स. आपण टोटल एनर्जी साठी आपल्याला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी माहिती पाहिजे. त्याच्यामुळे आपण पहिलं कायनेटिक एनर्जी फाइंड करून घेऊ. वी नो कायनेटिक एनर्जी इज द एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट व्हेन ऑब्जेक्ट इज इन मोशन. जेव्हा ऑब्जेक्ट मोशन मध्ये असणार आहे त्यावेळेस त्याच्यामध्ये जी एनर्जी असणार ती कायनेटिक एनर्जी असणार. त्याच्यामुळे आपण इथं कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला घेऊ, हाफ mv². लेट कन्सिडर दिस इज द एस्केप व्हॅलोसिटी. ठीक आहे. हा पोटेन्शियल एनर्जी. आता इथं आपल्याला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी घ्यायला लागणार ज्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे -g/m/r. ठीक आहे. आता इथं आपण r+h नाही घेतला कारण की आपला ऑब्जेक्ट हा अर्थ सरफेसवर आहे आणि जेव्हा ऑब्जेक्ट अर्थ सरफेसवर असणार आहे तेव्हा फक्त आपण रेडियस ऑफ द अर्थ कन्सिडर करणार आहे. म्हणून आपण इथं r+h नाही घेतला तर फक्त r घेतलेला आहे. आपल्याला पोटेन्शियल एनर्जी आली -gmm/r. देअरफॉर टोटल एनर्जी, जर आपण टोटल एनर्जी E1 कन्सिडर केली तर काय भेटणार? टोटल एनर्जी कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे टोटल एनर्जी काय झाली? कायनेटिक एनर्जी इज हाफ mv² प्लस मायनस होणार -gmm/r. तसंच आपण टोटल एनर्जी ऑफ ऑब्जेक्ट व्हेन ऑब्जेक्ट इज ॲट इन्फानाइट डिस्टन्स ते फाइंड करू. नाव फर्स्ट कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी काय असणार? जेव्हा ऑब्जेक्ट हा मोशन मध्ये असतो त्यावेळेस त्यामधली एनर्जी जी असते ती कायनेटिक एनर्जी असते. पण ऑब्जेक्ट जर इन्फानाइट डिस्टन्सवर असेल तर त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा 0 असतो. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा 0 असतो आणि ज्या वेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स 0 असेल तेव्हा तो ऑब्जेक्ट मोशन मध्ये नसणार आहे. त्यामुळे कायनेटिक एनर्जी ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज 0. देन पोटेन्शियल एनर्जी.
we know gravitational potential energy gmm upon r plus h, that is gmm upon distance between object and center of the earth. बट आता इथं इन्फायनाइट डिस्टन्स वर आहे, म्हणजे डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट अँड सेंटर ऑफ अर्थ इज इन्फिनिटी अँड वी नो एनिथिंग अपॉन इन्फिनिटी इज झिरो. म्हणजे आपली पोटेन्शियल एनर्जी पण झिरो आली आणि कायनेटिक एनर्जी पण झिरो आली. नाव टोटल एनर्जी, if we consider total energy as E2, total energy of object when object is at infinite distance, ती जर आपण E2 कन्सिडर केली तर काय होणार, कायनेटिक एनर्जी प्लस potential energy. Now kinetic energy is 0, potential energy is also 0. Therefore E2 is equal to 0. Let's consider this as equation number 2 and this as equation number 1. Now we know law of conservation of energy. आपल्याला law of conservation of energy माहिती आहे. Energy neither be created nor be destroyed, but it can transform from one form to another form, and very important is total energy of the universe remains constant. Total energy of the universe remains constant. म्हणजे या दोन्ही ऑब्जेक्टची जी टोटल एनर्जी आहे ती कॉन्स्टंट राहणार आहे युनिवर्स मध्ये. म्हणजे आपण लिहू शकतो अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपण काय लिहू शकतो, E1 इज इक्वल टू E2. पण काय आहे, फ्रॉम इक्वेशन नंबर 1 E1 आहे हाफ mv स्क्वेअर मायनस जी mm अपॉन r इज इक्वल टू E2 आहे 0. फ्रॉम इक्वेशन नंबर 2 E2 इज इक्वल टू 0. आता आपल्याला एस्केप वेलोसिटी फाइंड करायची, म्हणून ही टर्म आपण राईट साइडला शिफ्ट करू. म्हणजे काय होणार आपलं इक्वेशन, हाफ mv स्क्वेअर इज इक्वल टू, हा मायनस आहे राईट साइडला गेला तो प्लस होणार, gmm अपॉन r. देन we have to find escape velocity, then shift this to right hand side. If we shift that, we get escape velocity square is equal to g mm upon r. हा 2 डिनॉमिनेटरला होता तो जाणार न्यूमरेटरला, आणि हा m न्यूमरेटरला होता तो जाणार डिनॉमिनेटरला. This mm will get cancelled, therefore escape velocity square is equal to 2gm upon r. आता आपल्याला एस्केप वेलोसिटी फाइंड करायची, त्याच्यामुळे इथं इफ वी टेक स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड वी विल गेट एस्केप वेलोसिटी इज इक्वल टू अंडर रूट 2gm अपॉन r. हा एक फॉर्म्युला भेटला आपल्याला एस्केप वेलोसिटीचा. बट इफ वी कन्सिडर g इज इक्वल टू, आपल्याला g चा फॉर्म्युला माहिती आहे gm अपॉन r स्क्वेअर, gm अपॉन r स्क्वेअर. ठीक आहे. आता इथं gm अपॉन r स्क्वेअर, इथं आपण gm अपॉन r आहे फक्त, म्हणून आपण मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय r केलं दोन्हीकडे. या फॉर्म्युल्यामध्ये आपण मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय r केलं, म्हणजे आपल्याला काय भेटणार, लेट कन्सिडर दिस एज इक्वेशन नंबर 3. मल्टिप्लाय अँड डिवाइड इक्वेशन नंबर 3 बाय r. ठीक आहे. कॅपिटल आर ने आपण जर याला मल्टिप्लाय अँड डिवाइड केलं तर काय भेटणार आपल्याला, देअरफॉर एस्केप वेलोसिटी इज इक्वल टू अंडर रूट 2gm अपॉन r. आता मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं r अपॉन r, म्हणजे हे इक्वेशन काय होणार, एस्केप वेलोसिटी इज इक्वल टू अंडर रूट 2gm r अपॉन r इंटू r काय होणार r स्क्वेअर. आता आपल्याला माहिती आहे gm अपॉन r स्क्वेअर हे आपण कशाने रिप्लेस करू शकतो, g ने रिप्लेस करू शकतो, म्हणून आपण हे gm अपॉन r स्क्वेअर g ने रिप्लेस करू. देअरफॉर एस्केप वेलोसिटी इज इक्वल टू अंडर रूट 2 gm अपॉन r स्क्वेअर कशाने रिप्लेस झाला g आणि उरलेला r. हा फॉर्म्युला भेटला आपल्याला एस्केप वेलोसिटीचा. एस्केप वेलोसिटी इज इक्वल टू अंडर रूट 2gr. या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला माहिती आहे व्हॅल्यू ऑफ g जे आहे 9.8 मीटर पर सेकंड and value of r, that is radius of earth, is 6400 kilometer. Now if we put that value in this equation and if we calculate escape velocity, we will get
escape velocity of earth is 11.2 किलोमीटर पर सेकंड. जर आपण या व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट केल्या तर आपल्याला एस्केप व्हेलोसिटी ऑफ अर्थ भेटणार, जे की आली आहे 11.2 किलोमीटर पर सेकंड. आपण या दोन फॉर्म्युल्यावरून कोणत्याही प्लॅनेटचे एस्केप व्हेलोसिटी फाइंड करू शकतो. आता एस्केप व्हेलोसिटी फाइंड करण्यासाठी आपल्याला त्या प्लॅनेटचा मास लागणार आहे, किंवा त्या प्लॅनेटची रेडियस, किंवा मग त्या प्लॅनेटची ग्रॅव्हिटेशनल ॲसेलरेशन, ह्या तीन गोष्टी माहिती पाहिजे आपल्याला. तर आपण या दोन फॉर्म्युल्याचा यूज करून त्या प्लॅनेटची एस्केप व्हेलोसिटी फाइंड करू शकतो. आपण बघितलं एस्केप व्हेलोसिटी इज द मिनिमम इनिशियल व्हेलोसिटी रिक्वायर्ड बाय अन ऑब्जेक्ट टू एस्केप फ्रॉम अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. म्हणजे जर अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड पासून एस्केप व्हायचं असेल तर त्या ऑब्जेक्टला मिनिमम इनिशियल व्हेलोसिटी किती द्यायला लागणार. आता या फॉर्म्युल्यावरून आपल्याला व्हॅल्यू आली 11.2 किलोमीटर पर सेकंड. म्हणजे जर आपल्याला एखादा ऑब्जेक्ट जर अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड पासून एस्केप करायचा असेल तर आपल्याला त्या ऑब्जेक्टला 11.2 किलोमीटर पर सेकंड एवढी इनिशियल व्हेलोसिटी द्यायला लागणार. जर आपली इनिशियल व्हेलोसिटी 11.2 किलोमीटर पर सेकंड पेक्षा कमी असेल तर तो ऑब्जेक्ट अर्थ ग्रॅव्हिटेशन पासून एस्केप होणार नाही, तर पुन्हा तो ऑब्जेक्ट अर्थ सरफेसवर परत येईल. ठीक आहे, तुम्हाला हा टॉपिक समजला असेल. हाच टॉपिक आपल्याला लास्ट लेसन मध्ये सुद्धा आहे, त्यामुळे नीट समजून घ्या हा टॉपिक.